विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय आणि पुणे शहरातील सगळ्यात हाय व्होल्टेज लढत जी होत आहे ती कसबा विधानसभा मतदारसंघात होत आहे। कारण कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत जे खरं तर प्रतिस्पर्धी आमने सामने होते, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून हेमंतजी रासने, या दोघे पुन्हा मैदानात आहेत। आणि हेमंत रासने आता घराच्या बाहेर पडलेले आहेत। महत्त्वाचा दिवस आहे, देवदर्शन करताय पत्नीक, काय भावना आहेत आज, काय होईल असं वाटतं? आम्ही निश्चिंत आहे। माझं रुटीन देवदर्शनाचं नेहमीच आहे आणि स्वाभाविक आहे ज्यावेळेस माझं असं कुठला महत्त्वाचा विषय असतो त्यावेळेस माझी धर्मपत्नीच्या बरोबर मी त्या सगळ्या देवांचे दर्शन घेतो। हा माझा नेहमीचा पायंडा आहे। आज त्याच पद्धतीने प्रचलित पद्धतीनुसार मी सर्व देवांची दर्शनं घेत आहेत। ही दर्शन घेऊन मी गणपती बाप्पाच्या मंदिरात बसणार आहे। मागच्या मठात बसलो तो मठातून जाऊन यावेळेस मंदिरात बसणार आहे। आणि यावेळेस जे आता मोदी साहेबांचे असणारा विश्वासार्हता, महायुतीच्या सरकारने केलेली कामं, ते नाताभाऊ असतील, देवाभाऊ असतील आणि अजितदादा असतील, ह्यांनी जी केलेली कामं आहेत, समाजात जो त्यांनी महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला, या सगळ्याच्या माध्यमातून आणि मागील विशेष करून कसबा मतदारसंघामध्ये 18 महिन्यात सातत्याने मी केलेले कामं, या जोरावर जनतेचा विश्वास आम्ही संपादित केलेला आहे। जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आजचा माझा विजय हा निश्चित आहे। खरं तर करडी जी आहे ती कडी फाईट याही वेळेस दिलेली आहे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी। त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला की कसबा हा जनतेचा आहे आणि पुन्हा जनता मला संधी देईल। ही सेमी फायनल लोकसभेला झालेली आहे। 4 महिन्यापूर्वी मागील 12 महिन्याचा लेखाजोखा कुणी काय काम केलं हे जनतेने ठरवलेलं आहे आणि जनतेचा आशीर्वाद ह्यावेळेस नक्कीच मला लोकसभेला सेमी फायनल मध्ये तो मिळालेला आहे आणि फायनलला तो डबल मिळणार आहे। योजनांचा फायदा होईल, कारण कसब्यात जर बघितलं तर मतांची आकडेवारी वाढली आहे, मतांची टक्केवारी वाढली आहे मागच्या वेळेसपेक्षा, त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच होईल, कारण लोकांमध्ये उत्साह होता। लोकांना ज्या काही मी तेच सांगितलं, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब असतील, महायुतीचे नेते असतील आणि कसब्यात केलेलं मी काम असेल, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून यावेळेस जनतेने याकडे बघितलेलं आहे आणि जनतेचा विश्वास संपादन करायला आम्ही सर्व यशस्वी झाले। त्यामुळे जनतेचा आशीर्वाद नक्की आम्हाला मिळेल। अवघ्या काही तासात चित्र स्पष्ट होईल। प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकरांना काय शुभेच्छा द्याल? मी कोणाविषयी काही बोलत नाही, त्यामुळे ज्याला ज्याचा लागला। पत्नी देखील आहेत हेमंतजी रासनेंच्या। वहिनी, देव पाण्यात ठेवलेत? नाही, आम्ही कायम देवाच्या सातत्यात असतो आणि त्याचा आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी असतो। त्यामुळे मी काही म्हणजे परमेश्वराला सगळं काही माहिती असतं, त्यामुळे काही सांगायची गरज नाही। मी एवढंच म्हणते की जसं मी परमेश्वराच्या कायम सेवेत असते तसे मी कायम जनतेच्या पण सेवेत राहील, हे मी आश्वासन देतो। खरं तर सपत्नीक दर्शनासाठी आता हेमंतजी रासने बाहेर पडलेले आहेत आणि कसब्याची जनता मला निवडून देईल, कारण 18 महिने मी कसब्यात काम केलंय आणि महायुतीच खरं तर राज्यात सत्तेत येईल असा विश्वास हेमंत रासनेंनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।